समाज आहे लिंगायत समाज. महाराष्ट्र म्हणू किंवा कर्नाटक राज्यामध्ये यांचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक यांची सध्याची काय परिस्थिती आहे? खरं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की लोकांना असं वाटतं ते खरंही आहे, की लिंगायत समाज हा सवर्ण कॅटेगरीत येतो. आहे त्याचे 85% लोकं सवर्ण आहे. म्हणजे जातीयदृष्ट्या जर विचार केला आज आपण त्या परिभाषा आपण समजून घेतो, हं, हं. की ते सवर्ण आहेत. प्रामुख्यानं बहुसंख्य लिंगायत समाज हा व्यापारी होता. हं, हं. बहुसंख्य. आणि त्याच्यात काही शेतकरी होते. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं, की भाषावार प्रांत रचना झाली आणि भाषावार प्रांत रचना झाल्यामुळे कुठल्याही एका राज्यामध्ये हं, हं. ते फार प्रभाव दाखवू शकत नाही आहेत. थोडाफार कर्नाटकमध्ये आहे. कारण कर्नाटकमध्ये साधारणतः 17-18% समाज आहे. त्यामुळे तिथं थोडंफार त्यांचं सामाजिक, राजकीय त्यातल्या त्यात अस्तित्व ठीक आहे. काही फार वाईट नाही आहे. परंतु तेलंगणामध्ये फार काही समाधानकारक स्थिती नाही. आणि महाराष्ट्रातही जरी महाराष्ट्र आपण प्रगत असलो, शाहू फुले आंबेडकरांच्या प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण हं. त्यांच्याबद्दल बोलत असताना बऱ्यापैकी कास्टिस्ट मेंटॅलिटी दुर्दैवाने इथेही आहे. आणि त्यामुळं लिंगायतांच्या बाबतीमध्ये त्यांना समान पातळीवर कुठली संधी देण्यासाठी सहजासहजी कोण तयार होत नाही. राजकीयदृष्ट्या ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं प्रस्थापित मराठा बांधवांशी राजकीयदृष्ट्या त्यांना स्पर्धा करावी लागते. संख्येच्या दृष्टीने कमी आहेत, आर्थिकदृष्ट्या कमी आहेत. त्यातल्या त्यात मनी पॉवर, मसल पॉवरच्या बाबतीमध्ये यांची मेंटॅलिटी तशी नाही आहे. कारण व्यापारी वर्ग होता, थोडासा सौजन्यानं अधिक राहणारा हा समाज आहे. हं, हं. राजकीयदृष्ट्या खूप पिछेहाट झालेली आहे. दुसरं आर्थिकदृष्ट्या सुद्धा अलीकडच्या काळामध्ये हा प्रामुख्यानं समाज जो आहे सीमावर्ती भागामध्ये आहे. म्हणजे समजा सांगली जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा आहे, हं. सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा आहे, लातूर जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा आहे किंवा कर्नाटकमधले जे जिल्हे आहेत, की हं. ज्यांना आपण नॉर्थ कर्नाटका म्हणतो, उत्तर कर्नाटका म्हणतो. बहुसंख्य लिंगायत समाज जो 6 कोटीपैकी 3 कोटी जो आहे तो दुष्काळ प्रवण भागात आहे. ओके. म्हणजे आणि निसर्गाने अलीकडच्या काळामध्ये गेल्या हं. 30-40 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये शेतीवर जसं मराठा बांधवांची आज दुरावस्था आहे, मराठा बांधव आज आक्रोश करतोय. जो म्हणून शेतकरी समाज आहे, ठीक आहे, त्यांची अवस्था कमी अधिक प्रमाणात तीच आहे. एकतर व्यापारामध्ये आपण जे आपलं स्थान होतं, विविध कारण त्याला आपणही जबाबदार आहोत. आपण दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यामध्ये काही फार अर्थ नाहीये. हं, हं. जे आपल्या आजोबापर्यंत आपण सगळे चांगला व्यापार करत होतो, फार लांब नाहीये. पण अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये विविध कारणानं त्याच्यात फार तर मी असं म्हणेन, की आपणच आत्मपरीक्षण करू. व्यापारातलं आपलं जे काही अस्तित्व आहे ते आपण गमावून बसलेलो आहोत. दुसरं शेतीच्या बाबतीमध्ये काही नैसर्गिक त्याला गोष्टी कारणीभूत आहेत. शेतीची विभागणी झालेली आहे. समजा आजोबा पणजोबाला जे जे शेतकरी होते, कुणाला समजा 25 एकर जमीन असेल, पुढे जी जमिनीची विभागणी होऊन जे 2-4 एकरवर जगणं शक्य होत नाही. बरोबर. त्यामुळं आजची महाराष्ट्रातली लिंगायत समाजाची, ठीक आहे, त्याला जातीचा अहंकार आहे, मी सवर्ण आहे, मी अप्पर कास्ट आहे, ह्या अत्यंत चुकीच्या मानसिकतेमध्ये तो आज गुरफटलेला आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या तो मागास आहे, जातीदृष्ट्या ठीक आहे, सवर्ण आहे, त्याच्याबद्दल काही संशय मानायचं कारण नाही आहे. परंतु त्यांची आर्थिकदृष्ट्या अत्यंत दयनीय आहे. मी जबाबदारीने सांगतोय. परंतु त्याचं स्वतःलाही त्याचं भान नाही आहे. हं, हं. कारण तो अप्पर कास्ट मेंटॅलिटीमध्ये आहे. मी कुणीतरी आहे. पण ते तसं नाही आहे. आज वास्तव खूप बदललेलं आहे. त्यामुळं जर आजचं जर चित्रण करायचं म्हणलं, तर महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे.